मी जात आहे. आज माझे मन प्रसन्न आनंद व समाधान आहे की मी इतके वर्ष चांगल्या प्रकारे काम करून सेवानिवृत्त होत आहे. या काळात काम करताना मला माझ्या सर्व आजीबाजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी खूप साथ आधार आणि प्रेम दिले, त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक व्हिडिओ कायमस्वरूपी राहील. आज सर्वसामान्य व्यक्तींच्या उपस्थित हा प्रवास थांबवताना मला सर्व भूतकाळ आठवत आहे. एक शेतकरी पुत्र ते इथपर्यंत प्रवासचा खूप संघर्षमय अडचणीचा पण खूप समाधान देणारा आहे. माझ्या आईवडिलांनी खूप बाक्या प्रसंगातून 4 भाऊ 2 बहिणींना मोठं केलं. आज मी जो काही घडलो आहे तो इथपर्यंत पोहोचलो आहे ते फक्त त्यांच्या पुण्यामुळेच. त्या दोघांनी हाताची पाणी होईपर्यंत कष्ट होते म्हणून आमचं घर उभारू शकले. माझे वडील अत्यंत शिस्तप्रिय व कष्टाळू प्रामाणिक व स्वाभिमानी स्वभावाचे, तसेच त्यांना कुस्तीची प्रचंड आवड. तीच कुस्ती आमच्या रक्तात उतरली. आम्हा सर्वांसोबत घेऊन जाण्याची व मदत करण्याची त्यांची नेहमीची अपेक्षा विरुद्ध इच्छा ही मला मार्गदर्शक होती. माझे आईवडील गेले 50-60 वर्षे वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आम्ही आळंदी ते पंढरपूर माऊली पालखी सोहळ्यामध्ये पायवारी करतो. एवढ्या संघर्षामुळे जीवनामध्ये जेव्हा अडचण आल्या त्याच्यावेळी विठ्ठलाच्या भक्तीमुळे अडचणी दुरावर गेल्या व नवीन ऊर्जा मिळत गेली. माझ्या आईने सुद्धा माझ्या वडिलांना खूप साथ दिली. माझ्या वडिलांच्या मागची खरी शक्ती ती होती, ती सुद्धा प्रचंड कष्टामुळे प्रेमळ काटकशील होती. वडिलांना हात मोकळा सोडून सर्वांना दिलं, वडिलांनी हात मोकळा सोडून सर्वांना दिलं, पण आईने काटकशील म्हणून संसार सांभाळा. तिने मुले सांभाळून घर सांभाळत असताना कशी शेती व गोट्या मुले सोडून दिली नाही. मला आठवते की माझ्या आईला एके वेळी 100 भाकरी थापड्या लागत होत्या. हे ऐकताना अशक्य वाटतं, पण बोलताना पण अशक्य वाटते, पण हे सत्य आहे. आणि आता विचार करतो की आईने कसं केलं. या दोघांच्या बाळापूर्वीवेळेस आम्ही भाऊ जीवनामध्ये इथंपर्यंत पोहोचलो, यशस्वी होऊ शकतो. वडिलांच्यामुळे लहानपणापासून आम्ही 4 भावांना कुस्तीची खूप आवड होती. आम्ही 4 भाऊ कुस्तीमध्ये पारंगत होतो. वडिलांनी माझ्या 3 भावांना कुस्तीसाठी व शिक्षणासाठी कोल्हापुरात पाठवलं. मी गावी होतो. वडिलांचे कष्ट कामाची वेळ बघून मी त्यांना शेतीमध्ये मदत करू लागलो. मी इयत्ता 5वी 6वीला असल्यापासून मी आमचे सर्व शेत पहिल्यांदा नांगराला चालू केलं. कधी नातेवाईकाच्या तसे मित्रपरिवारांच्या आर्थिक अडचणीमुळे मी त्याच्या रानामध्ये नांगराला जायचो. गावातील ग्रामसुद्धा वडिलांच्याकडे त्यांच्या शेतावर नांगरणी करून देण्यासाठी मागणी करायची. माझे वडील लगेच उदाहरण मला त्यांची नांगरणी करून देण्यासाठी सांगायचे. आमची घरची परिस्थिती अडचणीची असल्यामुळे मी रानातील उसाचा पाला कोल्हापूरतील श्रावणपूरमध्ये विकून घरात जमीन तितकी आर्थिक मदत करायचो. असं सुरुवातीला खूप कष्ट केलं तरी वाटत नव्हतं की इथंपर्यंत पोहोचेल. 2 व्हीलरसुद्धा स्वतःची मिळेल असं वाटत नव्हतं. मी शेती करत कुस्ती मेहनत करत होतो. सन 1908 साली पत्याळा पंजाब येथे मी व माझे छोटे भाऊ विराट बगदातील कुस्ती बगदाची होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाच्या निवडीसाठी गेलो होतो. तेथे माझी भारतीय संघात निवड झाली व 1 महिना कुस्तीचा कॅम्प झाला. काही अपरिहार्य कारणास्तव बगदातील कुस्ती स्पर्धा रद्द झाली. सन 1919 साली पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत मी पहिला नंबर पटकावला. शेती व कुस्ती या दोन्हीमध्ये माझं रमलं होतं आणि शाळेकडे दुर्लक्ष होऊन गेलं होतं. रानाचं वाढतं काम बघून वडिलांनी मला शाळा करायला सांगितली. मी आमच्या भावकीच्या काकाकडे जाऊन त्यांना सांगितले की वडिलांना काय पण त्याला सांगा, मला शाळा चालू करायला लावा. त्यावेळी त्या काकांचे वडिलांनी ऐकून मला शाळा परत चालू केली. 1982 साली माझे 3 बंधू गावी आले. आई भावांच्या रक्ताला होकार देऊन वडिलांनी सन 1980ला मला कोल्हापूरची मोतीराव तालीममध्ये पाठवले. तेव्हा मात्र मी फक्त कुस्तीवर लक्ष केंद्रित केलं. तालीम असताना मला माझी वस्तात आदरणीय गणपतराव आंबेडकर, वस्तात राम सारंग यांचे खूप मनाचे मार्गदर्शन लाभले. तालीममध्ये मला जीवाभावाचे मित्र सहकार्य मिळाले. वयाच्या 58 वर्षी मी कुस्तीच्यावर झोपली आहे. विभागात कार्यरत असताना अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेमध्ये मी आतापर्यंत 2 रुपये 3 कासे पदक महाराष्ट्र राज्याशी जिंकली आहे. असंच एकदा आसपास कुस्ती मैदान कोल्हापूर येथे कुस्ती स्पर्धा असताना आदरणीय जयेश पाटील सर व तत्कालीन अधीक्षक भोईरसाहेब कुस्ती बघायला आले होते. ती कुस्ती पहिल्यांदा भोईरसाहेब यांनी म्हणाले की तुम्ही हा मुलगा भरती होईल का. अशा प्रकारे माझ्या या विभागातील दाखल माझी प्रक्रिया चालू झाली. मी आज जे काय बनलो त्याचे सगळं श्रेय लाल मातीला जातं. आमची पहिली ओळख लाल मातीच आहे. लाल मातीत आम्ही घडलो, जे काही मिळाले ते तिच्यामुळे मिळाले आहे. नोकरीसाठी घरी विचारले तर वडिलांनी नोकरी नकार दिला. तू नोकरी लागला असतं शेतीची कामे कोण करायची असा प्रश्न समोर होता. पण आई आणि भावाने त्याची समुद्रावर नोकरी करण्याची परवानगी मिळाली.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खेळामध्ये चॅम्पियन्स मिळायच्या हेतूने भोईर साहेबांनी कुस्ती, क्रिकेट, स्विमिंग, व्हॉलीबॉल, कबड्डी या खेळातील 14 खेळाडूंची भरती केली. माझे पहिले अधीक्षक भोईर साहेब यांनी मला मुलासाठी जपले. त्यांनी दिलेले प्रेम आशीर्वाद हे मी कधीच माझे कुटुंब मी विसरणार नाही. असा जर किस्सा सांगायचा तर हेडाव साहेबांच्यानंतर एअरपाडीचे अधीक्षक साहेब होऊन गेले, पण कोक साहेब ते अधीक्षक कोल्हापूर आले. त्यांचं एक महत्त्वाचं काम होतं. मुंबई कोर्टामध्ये त्याचे व्यवस्थित महत्त्वाचे पेपर द्यायचे होते. त्यावेळी माझ्या मिसेसला कोल्हापूरमध्ये डिग्रीसाठी ॲडमिट केलं होतं आणि मला कोक साहेबांच्या निरोप आला की तुम्हाला महत्त्वाचं काम नाशिकला जाऊन आलं. मी तसंच आलो. कोक साहेबांना निरोप घेतला. कोल्हापूर नाशिकला गेलो. नाशिकला त्यांच्या भावांच्याकडून त्यांचे पेपर घेतले. तसंच मुंबईला गेलो. कोर्टामध्ये त्यांचे पेपर सादर केले. मग परत मी कोल्हापूरला आलो. त्यावेळी माझ्या मुलीचा जन्म झाला होता. हे फक्त वरिष्ठांनी सांगलेलं काम कधी मी नाकार करतो आणि त्यामुळे काय मला तोपर्यंत झालेलं नाही. 2000 साली माझी गोविंद नरेशन बदलून झाली. माननीय एस ए पाटील साहेब, बोलेकर साहेब, कुलकर्णी साहेब, बोलेकर साहेब यांच्या या वरिष्ठांनी मला त्या सदस्यांनी मदत केली व सहकार्य केले. पहिली पुस्तकाची पावरा शिवगड झाली. तिथे माझ्या जनरल पाटील साहेब थोडं काय गोष्टी सांगितल्या. तिथे मॅनेजमेंटची एक वेगळी सिस्टम होती की ते अवैध काम करायचे दबाव होते, पण ते मी काम त्याला करू दिलं नाही. मग त्यांनी माझी तत्कालीन मंत्री महोदय मान्य अंजय त्यांच्या तक्रार केली की हा अधिकारी अवैध काम करून त्याची बदली करा. मग त्यांनी आमच्या त्यावेळेच्या अधीक्षक डॉक्टर साहेबांना तसं सांगितलं. डॉक्टर साहेब मला बोलून सांगितलं की तुम्ही मान्य मंत्री महोदय करून भेटा की असं तुमच्या तक्रार आहे. डॉक्टर साहेब माझी बदली करा, पण अवैध काम बदल करू नका. तुम्ही करायचं तशी बदली करू शकता. मग मी मान्य जयसिंगदास सोबत आलेले आहेत. आम्ही दोघं मान्य अध्यक्ष एस ए पाटील साहेब, बोलेकर साहेबांना सांगून अननिश्चित कामाला जाऊन भेटलो मुंबईमध्ये. त्यांनी मला पटापासून विचारला की तुम्ही त्या युनिटला अवैध काम मदत करता का? तर मी साहेब ते युनिट अवैध काम करणार त्या व्यक्तीला कधी ही तक्रार करत नाही. जे मदत करतात त्याची तक्रार करतो. तर ते कसं आहे? तुम्ही त्या आमच्या अधीक्षकांना विचारा, त्याची खात्री करा. तरी मंत्री महोदयांनी आणि घाटो साहेब अधीक्षकाला फोन लावला आणि चौकशी केली की जे म्हणतात ते बरोबर आहे का? तर घाटो साहेब म्हटले त्यांच्या पंचायती तुमच्या कार्यालयात फोन येत होते म्हणून मी कसं होतो ते त्याला मदत करत नाही, ते तुमची तक्रार करतात. मग मला मान्य मंत्री म्हणून सांगितलं की तिथून त्यांना एक लेटरसुद्धा अवैधमध्ये लेटरसुद्धा त्यांना स्पिरिट ऑफ द्यायचं नाही. त्यानंतर 2003 साली चंद्रदी बदली झाली. त्यावेळी माझे चव्हाणसाहेब अधीक्षक बदलून आले. चव्हाणसाहेब बदली करून कोल्हापूर आल्यानंतर गोवा दारू तस्करचा शोषण कोल्हापूर जिल्ह्यात खूप चालू होता. त्यावेळी चव्हाणसाहेबांनी मोहीम उघडली होती की गोवा दारू पूर्णपणे बंद करायची. त्यावेळी आम्ही सर्व तिथल्या गोवा तस्कर बोलून घेतलं की तुम्ही गोवा दारू बंद करा आणि महाराष्ट्रात चालू विका आम्ही तुम्हाला मदत करतो. मग काही लोकांनी ऐकलं आणि काही लोकांनी तिथल्या स्थानिक पोलिसचा मत असल्यामुळे ते आमचं ऐकलं नाही. आणि एका केसमध्ये परशुराम मुलग्याला एका गुन्ह्यावर अटक केली. गुन्ह्यावर त्याला घरी जाऊन त्या घरी 100 बॉक्समध्ये अटक केली, ताब्यात घेतलं आणि त्यांनी आमच्या पत्त्यावर हल्ला केला की मी स्वतः माझे परवान रेड्डी असतील, शिवा तोडकर असतील, माझ्यासाठी पत्त्यावर हल्ला केला आणि शिवा तोडकर माझ्या डोक्यावर 20 टाके पडले. ते जगतील का नाही अशी शंका वाटत होती, पण दैवामध्ये झालेले. परत एका गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये परशुराम मुलग्याला आरोपीला आम्ही एका दुसऱ्या गुन्ह्याला अटक करून माननीय चव्हाण साहेबांना विनंती केली की सर यांनी आम्हाला आमच्या पत्राला मारहाण केलेले आहे, तेव्हा आपलं एक साहेब पत्र काम करू शकणार नाही. त्यामुळे जी चंद्रगड साहेब थंड काढायची. माननीय चव्हाण साहेब तेवढं ऐकलं आणि शहरा साहेबांच्या परवानगीने त्या आरोपीची आम्ही चंद्रगड शहरामध्ये थिंड काढली. थिंड काढल्यानंतर तिथल्या वर्तमानपत्राने दखल घेऊन की एक्साईज पोलीस विभागाला जमलं नाही पण एक्साईज विभागाने करून लावलं अशी सर्व आमच्या विभागाची वाव केली. या परत एकदा दुसऱ्या केसमध्ये त्या भराड पथकाने गोवा दारूचे बॉक्स कोल्हापूरमध्ये पकडले होते. त्या काळात त्या चौकशीसाठी ते कुठून आले या चौकशीसाठी मान्य चव्हाण साहेबांनी भराड पथका यांच्यावर मला मालगाव कुडाळ तालुका कुडाळ जिल्हा सावंतवाडी येथे पाठवलं. आम्ही आमिष साहेब, संजय दादू साहेब यांच्या समेत भराड पथकाचे स्टाफसह मानगाव इथे गेलो. व त्या आरोपीने गेलो असता आरोपीने त्याला कळलं की हे आम्हाला उचल आलेले आहेत. मग त्यांनी
आम्हाला मदत टाळा केली. आम्ही त्याला पकडत असताना त्याला थोडी झाडपण झाल्यामुळं आम्ही त्याला तसं गाडीत पकडला, गाडी ठेवलं. परत स्थानिक लोक 50 लोक आले आणि तुम्ही संजय राऊत साहेब, अमित साहेब आम्हाला भरपूर मार दिला व आम्ही सरकार गाडी तुडली फोडली त्यांनी आणि आम्ही जप्तशी वाटत होतं. परंतु अशा तिथल्या पोलिसांनी येऊन आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आमची सगळी चौकशी चालू केली की त्या लोकांनी काय तक्रार केली की ह्या कोल्हापूरच्या पत्त्याने पैसे मागितले, पैसे दिले नाहीत म्हणून आईने या आरोपीला मागणी पकडून घेऊन गेले. मग अशा वेळी त्या पोलीस पॅन सांगितले की आम्ही तुमचा गुन्हा दाखल करतोय, तुम्ही आता जामीन व्यवस्था करा. अशा वेळी की मला धक्का बसला की आता आम्ही जर गुन्हा दाखल झाला जामीन जाण्यासाठी होणार. मग त्यावेळेचे कोकण आयुक्त सत्यापती साहेब होते. मी सत्यापती साहेबांना फोन लावला की सर असं सर आम्ही कुडाळ पोलीसमध्ये आहे आणि पोलीस पे आमचं गुन्हा दाखल करत आहे. आम्हीच एका आरोपीला न्यायालय आणि आम्हाला मारहाण केलेले आहे आणि आमचं गुन्हा दाखल करतात. त्यावेळी मी श्री सत्यापती साहेबांनी त्या PI साहेबांना सांगितलं की सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण झालेले आहे. पहिली तुम्ही त्या ज्या मारहाण केल्या त्या लोकांना गुन्हा दाखल करा आणि यांना सुरू सोडा. मग त्यावेळी PI साहेबांनी पोलीस अधिक्षकांनी चर्चा करून बाहेर जमा 100-200 लोकांचा जमा होता. त्याला सांगितलं की आता तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केले तर तुमचा गुन्हा दाखल होणार, तेव्हा तुम्ही ही केस मागे घ्या. अशा नंतर 2-3 तासानंतर त्या जमावाने कसं ते मागणीला तयार ठेवली. मग आम्हाला ते गुन्हा आम्ही सत्यावर साहेबांच्या मतीवर आणि चव्हाण साहेबांच्या प्रयत्नाने तिथं आमचा गुन्हा दाखल झालेला दाखवू शकला नाही. आणि आज आम्ही त्यावेळीचं सस्पेंड झालो असतो. असे काही पुण्यासारखे घडत होते. वडील मला म्हणायचे की पांडुरंगात ते सगळं सोडून दे, शेती कर. हे मारहाण होणे आणि बरं नाही, कशाने करतो शेती तुम्हाला शेती कर. बरं त्यानंतर माझी मुंबईला MSCBची बदली झाली. चव्हाण साहेबांनी आयुक्त साहेबांना सांगून मला बरोबर पाहिजे होतं, पण चव्हाण साहेबांनी मला मुंबई दिली MSCB. म्हणजे त्यावेळी मला जाण्याची इच्छा नव्हती, पण या सर्वांच्या आधारामध्ये मुंबईला गेलो. तिथे गेल्यानंतर एक पोलीस PI आपल्या घरामध्ये स्क्वॉच अवैधरित्या विकत होते. परंतु त्यांच्या भीतीमुळे त्यांच्यावर कोण केस करत नव्हते किंवा रेड डान्स करत नव्हते. मी माझे साथीदार फणसेकर, सुनील आर्डेकर, राकेश पवार, प्रशांत सावंत, बाबू आंबेकर यांच्या मदतीने मान्य संचालक समितीची परवानगी घेऊन त्या पोलीस PIच्या घरी रेड टाकली. त्यावेळी तिथे आम्हाला 17 लाखाची स्क्वॉच मिळाली. पण त्यावेळी मला खूप दबाव आला की याच्या केस करून आला. पण आम्ही गुन्हा दाखल करून त्या PI साहेबांना आणि मुलाला अटक केली. अटक केल्यानंतर त्या PIने मला दुसऱ्या दिवशी धमकी दिली की तुम्हाला मी संपवतो, तुम्हाला मी संपवतो. त्या अशा वेळी मी त्यावेळी आयुक्त संजय साहेब चर्चा करून माता रमाबाई आंबेडकर या पोलीस स्टेशनला त्याच्यावर फिर्याद दिली. मग त्यावेळी आम्हाला संजय साहेबांनी त्या PIला बोलून मी सांगितलं PI पण त्याचा जर केसात दाखल आला तर तो घरदार आम्ही घरदार खलास करू. मग त्या PIच्या लक्षात आलं की बाबा आता काही खरं नाही, त्यांच्या बाजूला लोक आहेत. तर त्या PIने आणि त्या मिसेसने आमच्या गावी येऊन माफी मागितली. परत तसा एक गुन्हा घडला. आता इथे मधुराज साहेब आहेत सोबतील आम्हाला संचालक श्री प्रवीण पवार साहेब संचालक होते आणि त्यांनी मोहोळ तालुका सोलापूर येथे एका रेडसाठी पाठवलं. तिथे आम्ही रेडला गेलो. सकाळी 9 वाजता गेलो. नागनाथ कलाल म्हणून तिथे व्यक्ती आहे, त्यांच्या गोडावरती आम्ही छापा काढला. मी मधुराज दत्तू शिंदे असे आम्ही सर्वजण होतो. 9 ते 5 ह्या काळामध्ये त्यावेळी त्या नागनाथांचा असा देश झाला की त्यावेळेचे तत्कालीन मंत्री लक्ष्मण ढोबळे साहेब यांनी तुम्हाला पाठवले. त्यावेळी तुम्ही माझ्या रेड करताय. आम्ही पोलिसांना मारले, पोलिसांनी पेटवले. तुम्ही जर काय बोगस एक्साईज पोलीस आहात. 9 ते 5 या काळामध्ये आम्हाला त्यांनी जीव मारतो, हात तोडतो, पाय तोडतो, त्याला पिटू द्या असं जीव भेटून 9 ते 5 काढले. 5 स्वतः सांगितले संचालक साहेब आले. संचालक साहेब आल्यानंतर त्यांनी नागनाथांना दम दिला आणि सांगितलं दम देऊन त्याला त्याच्या गुन्हादखल करून तिथून आम्ही सुखरूप बाहेर पडलो. त्यानंतर ठाणे येथे नियुक्ती झाली. जगदाय साहेब निरीक्षक होते. त्यांनी खूप मला सगळं प्रेम दिलं आणि ती तिथं व्यवस्थित माझी 3 वर्षे केली. त्या काळामध्ये नंदुरबारमध्ये जायचा योग आला. मान्य शहरासाहेब आमची ऑर्डर काढते नंदुरबारसाठी. एक नंदुरबारला आमची शहरासाहेबांना ऑर्डर काढली. तिथे नंदुरबार गेलो असता तिथे मोडगी म्हणून गाव आहे, अक्कलकोट तालुक्यात मोडगी म्हणून गाव आहे. तिथे त्यांच्या रमेश पावरा म्हणून एक आरोप आहे. त्याच्याकडे 500 बॉक्स होते ते जीवदमनचे. ते आम्ही तिथं ते घरी गेलो. नंदुरबार जिल्ह्याचा बऱ्याचदा स्टाफ, जिल्हा स्टाफ असे 20-25 अधिकारी होतो. त्यावेळी ते बॉक्स काढत असताना तिथल्या महिलांना विरोध केला. महिलांनी विरोध केल्यानंतर ते जेलपट साहेब म्हणले की ते बॉक्स घेऊन जायचा पुराव्यासाठी. ते एक बॉक्स बाहेर काढत असताना त्या सगळ्या महिला विरोध झाल्या, त्या बॉक्सच बसल्या आणि बाहेरून एक
25-30 लोक काट्या दळीतून आले होते. त्यावेळी जयंत पाटील साहेब म्हणले पाटसाहेबच्या जबाबदार त्यातून फायरिंग करा. त्यावेळी मी माझ्यावरून 6 फायर केले. तर ते जमा भागला आणि आम्ही 2 गाड्यातून कसे 2-3 गाड्या होत्या आम्ही कसे फलाईन करून आम्ही अक्कलगाव पोलीस स्टेशन गाठले. अक्कलगाव पोलीस स्टेशन गाठले. अक्कलगाव पोलीस स्टेशन जात आल्यानंतर आम्ही मान्य शहरा साहेबांना फोन लावला. आणि त्यावेळी पोलीस कमिशनर सचिव साहेबांना फोन लावला. मग त्यांनी दोघांनी त्यावेळेचे पोलीस अधीक्षक श्री संजय अपरांती यांच्याशी बोलले. डॉक्टर संजय अपरांती यांनी तिथले अक्कलगाव पोलीस विभागाला सांगितलं की हा रमेश वारावरचा तस्कर आहे, त्याला मदत न करता आमच्या माणसाला मदत करा. तो त्या पीआयनी त्या बोलून घेऊन त्याला दम दिला. तो विषय ते संपवलं. नंतर माझी बदली झाली गडहिंग्लज, जिथे माझ्या जुने कार्यक्षेत्रामध्ये तिथे गणेश पाटील साहेब अधीक्षक होते. की त्यांनी स्वतः आयसर टेम्पो ट्रक गोडाऊन पकडून द्यायचे. गणेश पाटलांचं खूप नेटवर्क चालू होते. त्या काळामध्ये एक आरोपी श्रीधर शेंके म्हणून 302 व खंडीमध्ये जामिनार होता. तो आरोपी राजरोसपणे गोवादारांचं विक्री करत होता. तर त्याला सगळे घाबरत होते, कारण ते 302 खंडीमध्ये जामीन असल्यामुळे त्याच्या नादाला कुणी राहत होतं. मी आमच्या आधी साहेबांची चर्चा केली होती, लस काढून त्याची रेड केली. त्याच्या कारण 200 वापसून 2 फुटून गाड्या जप्त केल्या व त्याला पोलीस स्टेशनच्या कशी टाकण्यात त्याचा इगो दुखावला. त्याचा असं समजलं की 302 आणि खंडीमधील जे ते लोक आहेत त्यांनीच मला सुपारी दिली आणि मी त्याच्यासाठी काम करतो. मग त्यांनी मला त्या पोलिसासमोर दम दिला की तुम्हाला मध्ये बायका फॉर्सही उडवतो आणि 302 परत आत येतो. असे बोलल्यानंतर माझी 5-10 बसली. मी चव्हाण साहेब आणि गणेश पाटील साहेब चर्चा केली. मग मी तात्काळ पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेलो. फिर्याद असताना त्याचे वकील परत आल्यामध्ये तुम्ही फिर्याद दिली तर ह्याचा जामीन नामंजूर होईल, त्यामुळे फिर्याद करू नका, आपल्या चर्चेविषयी संपू. मग दुसऱ्या दिवशी आमचे तात्कालीन उपाध्यक्ष बापू चौले, दत्ता कोळी, विशाल कोळी यांच्यासमोर आमची इथे मीटिंग झाली. तिथे पोलीसची पी आहे. त्याचाच गैरसमजूत झाला. मग त्याने पोलीस स्टेशनसमोर मात मागली की मी चुकलो, परत विचारायला लागत नाही. परत इचलकरंजी माझी बदली झाली. त्यावेळी आवळे साहेब अधीक्षक होते आणि त्यावेळी मगाशी जगन पाटील साहेब म्हणते की प्रदीप पाटील आरोपी फार होता MSFS मुंबईचा. तो काही त्याला सापडत नव्हता आणि सारखा गोंगातून पळायचा. मला वाटते चव्हाण साहेब मला बोलत होते आणि त्यावेळेचे संचालक मॅडमने पत्र काढलं महाजन बर्गे साहेब त्याला पकडायला ताब्यात द्या म्हणून. आम्ही 7-8 वेळा गेलो सुंदरमध्ये. तो आम्हाला निवडून आलाच नाही. सारखं उभारायचा पळून जायचा. मग असा एकदा 1 वर्षानंतर आम्हाला अशी बातमी आली की तो कोल्हापूर पुण्याला जात आहे. मग आम्ही किती ठेवून टाकायचे त्याची फिल्टर रात्री त्याला पहाटे 1 वाजता पकडला. आम्हाला एक प्रदीप पाटील पाहिजे होता, पण प्रदीप पाटील त्या सट्टा भाऊ आणखी 5,000 रुपये मिळाले. त्याने 4 लाख आणि 35,000 मिळाले. तसंच आम्ही ते पराठपत्र निरीक्षक सुशील मनोज चव्हाण यांच्या ताब्यात दिले आणि तो ताब्यात घेऊन मनोज चव्हाण साहेब 4 रुपये घेऊन गेले. नंतर परत आयुक्तांनी एक गोवा दारू तस्करी रोखण्यासाठी एक पथक नेमलं. त्या सिंधू जिल्ह्यामध्ये त्या पथकाचा प्रमुख मला केला आणि आम्ही मुंबईचे अधिकारी होते, त्या पुण्याचे ते सर्व अधिकारी 26 जण स्टाफ होता. आम्ही सर्व गोव्यामध्ये गेलो. विंचुरी घाटामध्ये थांबला असता एक तुषार म्हणून गोवा तस्कर त्याने आमच्या सरकारी वाहनावर गाडी धडकून आमच्या लोकांच्या गाड्यांवर वन फोन गेला. त्याची फिर्याद देण्यासाठी आम्ही बांधा पोलीस स्टेशनला गेलो. ते बांधा पोलीस पीआय तक्रार देण्यास तयार नव्हते. त्यावेळी तडवी साहेब आले आणि त्यांनी त्याला तक्रार घेण्याचे भाग पाडले. त्यावेळी मान्य अतिरिक्त पोलीस कमिशनर त्यावेळी पोलीस कमिशनरची पांडे साहेब यांनी त्या पी आय साहेबांनी बोलले. नंतर पी आय साहेबांनी 353 तक्रार दाखल करून घेतली. त्याच वेळी माझ्यानंतर दुसरं पथक श्री आयुक्त साहेबांनी सिंधू जिल्ह्यात पाठवलं. त्या पथकावरती विकी साळगावकर गोव्यातील गोवा तस्कर आहे त्यांनी हल्ला केला. त्या हल्ल्यातील कर्मचारी अधिकारी त्यातले अधिकारी 1 महिनाभर ॲडमिट होते. 1 महिनाभर गावामध्ये ॲडमिट होते. त्या विकी साहेबांनी जबर हल्ला केला होता. त्यामुळे आम्ही ठरवलं की आता ह्या विकी साहेब अटक करायची. मग त्यावेळी माननीय वाय पवार साहेब आवळे साहेब चर्चा करून आम्ही जे गुन्हे खाली दाखवत होतो सिंधू जिल्ह्यामध्ये त्यावेळी आम्हाला कोल्हापूर दाखवायला परवानगी द्या. मग ते तसं त्यांनी आम्हाला समज दिली आणि आमचे जे गुन्हे साहेब कोल्हापूर दाखवले. त्यामध्ये विकी साहेबांनी एका गुन्ह्यामध्ये फार दाखवला आणि त्याला गोव्यामध्ये अटक करायची परवानगी मान्य आयुक्त साहेबांनी घेतली. आयुक्त साहेबांनी विकी साहेबांना गोव्यामध्ये अटक करून आणण्याची परवानगी दिली. मग त्यावेळी आम्ही गोवा पेडणे पोलीस स्टेशन गेलो. पेडणे पोलीस स्टेशनचे पी आयला साहेबांनी पत्र दिलं आणि आम्हाला त्या आरोपी ताब्यात विनंती केली. त्या पी आय साहेबांनी ते आरोपी ताब्यात असमर्थ दाखवली. त्यावेळी आता करायचं काय म्हणून त्यावेळी मान्य पोलीस
कमिशनर नाशिकच्या पांडेसाहेब होते. मी त्याला फोन लावला, साहेब असा समय आढळला, आम्हाला आरोपी ताब्यात मिळत नाही. त्यांनी त्यावेळी 26 सक्सेना SP होते तिथले, त्याला फोन लावून आम्हाला मदत करण्याची विनंती केली. त्यावेळी 26 सक्सेना साहेबांनी त्या PI साहेबांना बोलून सांगितले की हा आरोपींच्या ताब्यात द्या. दुसऱ्या दिवशी 26 सक्सेना साहेबांनी सांगितलं तर PI साहेबांनी आम्हाला तो आरोपी BT साळगावकर ज्याने आमच्या पथकावर हल्ला केला होता त्याला आमच्या ताब्यात दिलं. त्याला घेऊन मी कोल्हापूरमध्ये आलो. आमच्या पथकात आमच्या गणित अटक केली. परत मी मुंबई बारापर्यंत ताब्यात करत होतो. अशा रीतीने की ज्यांनी हल्ला केला आमच्या पथकात त्याचा डाव काढणे त्याला अटक घडण्याचं हे आम्ही काम केलं होतं. परत एक विजय पाटलेंचा आरोपी होता, तो कर्नाटकमध्ये दारू बनवत होता, बनावट दारू, आणि त्याची विक्री सर्व तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करत होता. आणि तो काय केल्या सापडत होता. बर्गे साहेब ही खूप प्रयत्न केला त्याशिवाय त्याला पकडायसाठी तो काय मिळत नव्हता. विजय पाटील हा इतका 5-6 गुन्ह्यामध्ये भरा होता आणि तो आम्हाला मिळत नव्हता. दारू बनवता कर्नाटकमध्ये आणि विक्री करता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. अशावेळी त्यावेळी आम्ही डॉक्टर मंजुनाथ सर ॲडिशनल कमिशनर कर्नाटक यांना आम्ही विनंती केली की किंवा आरोपी आम्हाला मिळत नाही. खूप आरोपी बदमाश आहे आणि तो काही केल्या दारू बनवण्यासाठी आमच्या राज्यामध्ये युक्त तरी आमच्या ताब्यात यावं. त्यावेळी डॉक्टर मंजुनाथ सरांनी युनिफॉर्म एक्साईजला आदेश दिले की तुम्ही ते आरोपी महाराष्ट्र एक्साईज ताब्यात द्या, नाही तर तुमची बदली करून चौकशी लावतो. त्यावेळी निपाणी एक्साईजवाल्यांनी तो आरोपी विजय पाटील आमच्या ताब्यात दिला व त्याला कोल्हापूर बारापत्काच्या केसमध्ये व इचलकरंजी विभागाच्या केसमध्ये त्याला अटक करून आम्ही सोडून दिले. माणगाव तालुका हातकंदे येथे हातपुटीचा मोठा आधार आहे. तिथेही आम्ही रेडसाठी गेलो असता तर कोच साहेब आमच्याबरोबर होते. त्यावेळी तिने आमच्यावर जबर हल्ला केला कोल्हापूरच्या पथकावर. त्यावेळी महिला जवान आमच्या अधिकारी जखमी झाले. त्यावेळी त्याच्याविरुद्ध 333 फरियाद आणि शीतल शिंदे यांनी दिली. परत माझी बदली पुणे झाली. ABPO जे विभाग तिथे मान्य रत्तूसाहेब अधीक्षक होते. त्यांनी मला त्या काळात माझ्या खूप केसेस होत्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबई, तर त्यांनी मला त्या काळात खूप मदत केली. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये रत्तूसाहेबांनी चांगल्यापणे हाताळल्यानंतर ही कार्यकाळ चांगला केला. नंतर श्री कानेडसाहेब अधीक्षक म्हणून आले. कानेडसाहेबांनी त्यांच्याकडे MPD प्रस्ताव दाखले संधी मला मिळाली. MPD प्रस्ताव दाखले संधी मिळाली. MPD प्रस्ताव दाखला करताना ते सगळं श्रेय कानेडसाहेब, उत्तम शिंदेसाहेब व किरण पाटील आणि के विभागाचा सर्व स्टाफ, त्या स्टाफमुळे त्या आरोपीला अटक करण्यापासून ते आतुर जेलमध्ये टाकण्यापर्यंत या सर्व विभागांनी मदत केली. मी नाममात्र त्यांना फक्त आयो होतो. आज 38 वर्षे सेवानिवृत्त असताना मला एक गोष्ट सांगत आहे की ज्या प्रकारे मला या विभागातील वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी कर्मचारी मंडळींनी साथ दिली त्याच्या साक्षीने मार्गदर्शनामुळेच मी आजपर्यंत यशस्वी प्रामाणिक काम करू शकलो. त्याबद्दल मी आतापर्यंत सर्व अधिकाऱ्यांचे सहकार्य मला आपण धन्यवाद मानतो, ऋण व्यक्त करतो. आदरणीय चव्हाण साहेब मोठ्या भावाप्रमाणे प्रेम सहकार्य केले. मला शासकीय वैयक्तिक आयुष्यात सुद्धा वेळोवेळी मुळात सहकार्य मार्गदर्शन केले. माझ्या जडगणित त्यांचा खूप मोठा वाटा आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. अजून एक जाताना गोष्ट सांगायची, मी ज्यावेळी ठाण्यावर सोलापूरला गेलो, सोलापूरमध्ये माझी निरीक्षण पद्धत झाली त्यावेळी माननीय डोंकर साहेब अधीक्षक होते आणि पोलीससाहेब उपाधीक्षक होते. 2 वर्षे डोंकर साहेबांनी कधी SP म्हणून आणि पोलीससाहेब हे विभागामध्ये वागलेच नाही. तिने इतकं प्रेम करत साथ दिली. त्यामुळे सोलापूरमध्ये त्रास आम्हाला वाटला नाही. ते डोंकर साहेब म्हणजे कधीच मी ते ऋण आणि उपकार विसरू शकत नाही. आज जे विभागात निवृत्त असताना मला सध्याचे अधीक्षक कानेडसाहेब, उपाधीक्षक जगदासाहेब, सुजित पाटील साहेब, कचरे साहेब यांनी मला खूप प्रेम सहकार्य केलं. मला खूप आनंद आहे की इतक्या चांगल्या अधिकाऱ्यांसोबत काम करताना माझा निरोप होत आहे. या सर्वांच्या विषयी आभार व्यक्त करतो. तसेच स्वप्नील कदम काजळे साहेब यांनी मला जे विभागात खूप सहकार्य केलं. जे विभागातील माझे कर्मचारी सहकारी यांनी मला खूप सहकार्य केलं. आतापर्यंतच्या सर्व वर्षांनी मला खूप प्रेम दिलं, वेळोवेळी सांभाळून घेतलं. इतकंसे काम करताना माझ्या काही चुका झाल्या असतील तर माझ्याकडून कोणी न कळत धोकाळे असेल तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आज मागे वळून बघतो तेव्हा मला लक्षात आहे की कधी विचार करत नव्हता इतकंपर्यंत पोहोचेल. इतकं चांगले मित्र परिवार अधिकारी समज तयार होतील. हे सगळं शक्य झालं ते फक्त लाल मातीमुळे आणि या विभागामुळे. लाल मातीमुळे या विभागात येऊ शकलो आणि या विभागामुळे मी जगापर्यंत पोहोचू शकलो. या विभागाचे माझ्या आयुष्यातील योगदान मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे या विभागाचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत आणि या विभागाचं मी कायमस्वरूपी निवडून राहील.
माझ्या आयुष्यात माझ्या मित्रपरिवाराचे माझ्या कामातील सहकार्याचे खूप सुद्धा मोलाचे योगदान आहे. वेळोवेळी त्यांचे प्रेम मानाचे पण निस्वार्थ प्रेम मी कधी विसरू शकणार नाही. आज मी ते उभा आहे त्या माझ्या आईवडिलांनी खूप मोठी पुणे आहे. माझ्या आयुष्यात माझ्या 3 मेहनती भावानी व वहिन्यांनी माझी साथ कधी सोडलेली. माझ्या सुखात दुःखात त्यांनी नेहमी सहभागिता दाखवली. विभागामध्ये एवढं सगळं धाडसी व निर्भीड काम करत होतो कारण माझ्या मागे त्यांची अखंड अभेद ताकद होती. म्हणून मी कधीच कुठेच दबलो नाही. मी नोकरीनिमित्त बाहेरगावी असताना माझ्या मुलाकडे जास्त वेळ देऊ शकत नसे. त्यावेळी माझ्या 3 भावांनी माझ्या मुलांना त्याच्या मुलाचेच प्रेम दिले. माझ्यासाठी तर ते परमा विष्णू महेश आहेत, त्यांच्यावर मी काहीच नाही. माझ्या कार्याने माझ्या पतीचा देखील खूप मोठा वाटा आहे. नोकरीमध्ये कुटुंबाकडे दुर्लक्ष असताना तिने कधी माझ्या त्या तक्रार केली नाही. मुलाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. जेव्हा काही संकटे अडचणी आल्या त्यावेळी ती माझ्या पाठीवर खंबीरपणे उभा राहिली. त्या सर्वांच्या मजबूत पाठिंब्यामुळे व विश्वासाने मी इतके चांगले काम करू शकलो. पुन्हा एकदा मी विभागातील माझी आजी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार मानतो. आज विभागाच्या कामातून सेवानिवृत्त होत आहे. मात्र आपल्या सोबतची मैत्री संबंध मी कधीच निवृत्त होणार नाही. तिथून पुढे जमेतिक सामाजिक कार्य करण्याचा माझा मानस आहे. पुढे आपल्या सर्वांचे स्नेहप्रेम मार्गदर्शन याची आशा व्यक्त करतो. जाता मला एक सांगायचं आहे, तुम्ही अपेक्षित काम करा, ईश्वर तुम्हाला अपेक्षा देईल. कष्ट कधीच वाया जात नाही, त्याची नोंद होत असते असा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.